ए तिथं वाळूयान राह तिथं इटक वाळूयान राह तिथं लावालोय. हॅलो हॅलो ती जुदाई सर आहेत काय? सर आहेत की जरा बाहेर गेल्यात हो. ते मागच्या आठवड्यात एक लग्न लावून दिलेलं का नाही, त्यांची सोडचिठ्ठी होती, ते सह्या करायला गेल्यात. काय काम होतं सांगा की? अहो तिने लग्न जुळवते म्हणून नंबर दिली. सोड चिठ्ठीला काय केलाय भानगड आहे? अहो असतं एकाच पटत नाही होत्या सोडचिठ्ठी. तुमचं काय काम आहे बोला? आमच्या पण भावाला स्थळ काढायचा विषय निघाला होता. मग मी पण स्थळ काढतोय, माझ्या नादाला लागू नका म्हणला. एलियनची लग्न लावली म्हणून मला सांगितलं तिने. एलियनचा परवा साखरपुडा केलोय म्हणला, यादी शादी एलियन लोकांची लग्न करतोय. तुमचं काय ठेवतोय काय म्हणलीस मला? होय बर. मग माझ्याकडनं 15,000 रुपये घेतल्यात, बायोडाटा घेतलाय. मग असू दे की 15,000 काय वाया गेलेले नाहीत. मी काढतो की स्थळ तुमच्या भावाला. तुम्ही मी पण काढताय? स्थळच काढतोय. होय काय सांगालाय? अहो ते आमच्या नवऱ्याला एकूच काय, मी या क्षेत्रात पुढे जाईन, माझं नाव होईल म्हणून ते माझं नाव सांगायला बघत नाही. हा मग मी पण काय करतोय, लांब लांबची स्थळ काढतोय. इंडोनेशियात एक मागच्या आठवड्यात लग्न करून हा. दिलं. अमेरिकेच्या मुलगीचं एक आता ठरलंय, बघायला लागले, चालू आहे. बर इथल्या इथं ग बाई. हा इथं इथं मागच्या गल्लीतली एक पोरगी आहे बघा, आमच्या इथे शेजारची आहे. बर तिचा पण बायोडेटा आलाय माझ्याकडं. हा मग ती पण मुलगी चांगली आहे. बघायची काय तुमच्या भावाला? माझ्या भावाचं वय 31 आहे. मग तिचं असेल की 28-29, पण पोरगी चांगली आहे, एक नंबर, मोरासारखी दिसायला देखणी. मोरासारखी देखणी आहे. हा नक बिक लांब लचक आहेत, केस लांब लचक आहेत, पोरगी उंचीला आहे, चांगली आहे, मग त्या पोरगीला लांडरी सारखं पोरग पाहिजे असं काय विषय आहे का? आमचं पोरग बघायला आहे बघा. अहो तसं काय नाही, सांगालोय मोरागत दिखणी आहे म्हणून. हा. मग ती पोरगीचं काय झालंय, शाळा बिळा शिकल्या, सगळं चांगलं आहे. बर खर ती राहते तिच्या मावशीजवळ. हा कोण नाही तिला? तिला आई वडील नाहीत म्हणून ती मावशीजवळ राहत्या. मावशीने तिला सांभाळल्या, आणि मावशीचं पण झालंय कसं, तिला बी पोरं बाळ नाहीत. 2-3 नवरं तिला मंगळ असल्यामुळे 2-3 नवरं सोडून गेल्यात. बर तिची 2-3 लग्न मोडल्यामुळं ती राहते तिच्या थोरल्या बहिणीजवळ. बर थोरल्या बहिणी नवऱ्याने काय केलाय, दोघीसनी पण सांभाळाय, मेहुणीला पण आणि बायकोला पण. हा 7 हाय. हा आणि असं झालंय, मग त्या थोरल्या भावाचं आणि त्याच्या भावाचं पटत नाही. हा मग त्या भाऊजीचं आणि थोरल्या भावाचं पटना म्हणून थोरल्या भावाने त्याला बाहेर काढले. अगं बाई. हा मग तो राहतोय आता स्टँडवर. तिथं हा सफरचंद कुठं काय कर असं करत करत त्यानं आता तिथं कब्जा मिळवलाय त्या स्टँडवर. बर मग स्टँडवरची लाखो करोडची जागा सगळी कुणाची होणार? तुमच्या म्हणजे भावाच्या सासरवाडीची. भविष्यात होणार. नाहीतर माझ्या नाही भावाच्या बायकोने आणि माझ्या भावाने पेपर इकायचं स्टँडवर आणि चहा इकायचं, असं तुमचं मत आहे बहुतेक. नाही हो, ते तसं करून चहा विकून पेपर विकून सगळं तिने आता कब्जा मिळवलाय स्टँडवर. त्याच्या आता खोल्या उठणार आहेत 5-6. हा म्हणजे करोडोचा बिझनेस चालू केलाय त्यानं आता. म्हणजे माझ्या भावाच्या दारात ट्रॅव्हल्स लागणार, एसट्या लागणार. हा काय स्थळ काढल्यास बाई, फिरवून फिरवून कुठं आणलीस ग बाई? म्हण पोरगी देखणी मोरासारखी आहे, एवढी देखणी असून राहायला कोणापाशी? मावशीपाशी. मावशीचं नवऱ्यात तिने मिळाल्यात, मावशीला मंगळ आहे म्हणून मावशी राहत्या बहिणीपाशी, बहीण राहत्या नवऱ्यापाशी. आणि नवऱ्याला कोण नाही म्हणून नवऱ्याला घरातनं बाहेर काढले भावानं, आणि भाऊ राहतोय म्हणा स्टँडवर. मग सरळ सरळ तू स्थळ असं काढताना डायरेक्टच का म्हणलीस? तुझ्या आमच्या भावाला बायको स्टँडवरच पोरगी द्यावी म्हणून डायरेक्ट का म्हणली नाहीस तू? आणि ती पोरगी कुठे झोपत्या माहितीये? जिन्याखाली झोपत्या. अच्छा. आता त्यांनी कुळ कायदा लावून ते सगळं बिल्डिंगच घेणार आहेत. मग बघा तुमच्या भावाची प्रॉपर्टी किती होणार. काय सांगालाय? म्हणजे आमच्या भावाने तरी डोंगराला घट्ट पडूपर्यंत झोपायचं काय त्या जिन्याखाली? हा बघा, पटलं तर होय म्हणा, नाही तर सोडून द्या. अहो फाटलं तर होय म्हणत नाही मी, पटलं तर कुठलं काढला ठेवा पण. ए तुझं नाही काय काय तुझं लगीन?